नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई तालुक्यातील पांगरी या गावामध्ये आहोत। पांगरीपासून 1 किलोमीटर अंतरावर हरिलाल नाईक नावाचा तांडा आहे आणि या तांड्यावर चित्रपटाला शोभेन अशी या ठिकाणी कथा आहे। गेल्या 32 वर्षापासून या गावचा तरुण विदेश देशामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, जवळपास 8 देशामध्ये त्या ठिकाणी तो 32 वर्ष त्याने या ठिकाणी राहिलेला आहे आणि 32 वर्षानंतर तो गेवराई तालुक्यातील हरिलाल नाईक तांड्यावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जाधव कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्यदिव्य असं सत्काराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सर्व नातेवाईक असतील, मित्र असतील, असं या ठिकाणी हरिलाल नाईक तांडा या ठिकाणी आज खरोखर या ठिकाणी आनंदाचं असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव या प्रकाश जाधववर होत आहे। प्रकाश जाधव हे युरोपमध्ये गेल्या 32 वर्षापासून या हरिलाल नाईक तांड्यामधून गेलेले होते। आपण त्यांच्याकडून या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। या ठिकाणी प्रकाश जाधव यांचे आईवडील देखील आहेत, चुलत भाऊ आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सविस्तरपणे प्रकाश जाधव यांना या ठिकाणी माहिती विचारणार आहोत, कशा प्रकारे त्यांचा या ठिकाणी 32 वर्षाचा प्रवास ठरलेला आहे आणि 32 वर्षात त्यांनी नेमकं काय केलेलं आहे आणि 32 वर्षानंतर ते कशा प्रकारे गावाकडे आलेले आहेत हे सविस्तर आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी कशा प्रकारे प्रकाश जाधवचे नातेवाईक या ठिकाणी आईवडील असतील, भाऊ आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रकाश जाधवचं आगमन झाल्यापासून सकाळी 12 वाजता या हरिलाल नाईकमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यापासून या ठिकाणी भव्यदिव्य असं या ठिकाणी सत्काराचं आणि भेटीचं या ठिकाणी सुरू झालेले आहेत। त्यांचा जो नातेवाईक आहे, आईवडील आहेत, सर्व असं जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील आणि या तालुक्यातीलच नव्हे ते बीड जिल्ह्यातील त्यांचे या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 12 वाजल्यापासून त्या या ठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदन आणि खुशीचं वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही बसून जा, बस प्रकाश जाधव। राहणार कुठले तुम्ही? आता मी राहतो दिल्लीमध्ये, पण माझं गाव आहे केकत पागरी। बरं, आता आपलं शिक्षण किती झालेलं होतं? मला झालं 9वी पास। कुठं झालं होतं शिक्षण आपलं? कुठं झालं होतं? मला नाशिकला। नाशिकला? हो। बरं, मग हरिलाल नाईक हा तुमचं गाव, नाशिकला कसं काय शिक्षण झालं बरं आपलं? कशामुळे? नाशिकला माझे वडील होते कामाला, तिथे आम्ही होतो राहायला, तिथे माझं शिक्षण झालं 9वीपर्यंत। हो। बरं, आता आपण बरं आता आपण 32 वर्ष विदेशात राहिलेलं आहात। नाशिक सोडण्यामागचं काय कारण असावं आपलं? कारण माझ्या होतं 4 बहिणी, त्याचे लग्न करायचं होतं, तर आम्हाला पाहिजे होते पैसे, त्यामुळं गेलो होतो बाहेर कामाला। तर मी काम करत होतो नाशिकला, 2 महिने काम केलं, तर पैसे काही भेटले नाही मला। कोणी मला सांगितलं की तुमच्याकडे भेटतात गोव्याला। मी गेलो गोव्याला, तर मी काम केलं 1-1.5 वर्षभर काम केलं। परत तिथे मी गेलो पुण्याला, तर पुण्याला काम केलं 6 महिने काम केलं पुण्याला। तिथून मी गेलो दिल्लीला, तर दिल्ली जाताना ट्रेनमध्ये माझा सगळं झाला अपघात। कोणीतरी मला काली दिलं खायला दिलं, तर मी झालो बेशुद्ध। त्यांनी माझे सगळे पैसे घेऊन ते गेले। त्यांनी सगळं, मात्र त्यांनी माझं सोडली TC आणि माझे कपडे, तर माझ्याजवळ काही नव्हतं। तर मी तिथे होती धर्मशाला, तर तिथे मी गेलो राहायला। तिथून मी नोकरी शोधत होतो, मला नोकरी सापडली का हॉटेलमध्ये, तर तिथे मी काम केलं 4 वर्ष। तिथे मी शिकलो हॉटेल मॅनेजमेंट। तर तिथे माझी होती बहीण, तिचं नाव होतं मनीषा करवाल, ती होती पंजाबी। तर तिच्या घरामध्ये मी राहिला होतो, ते मला खायला प्यायला राहायला सगळं दिलं दिल्लीमध्ये। तर 20 वर्ष मी काढले दिल्लीमध्ये। तर मला काही आठवत नव्हतं की माझं घर कुठे आहे, कोण आहे। मला हे माहिती होतं की मी मराठी आहे, माझं घर आहे महाराष्ट्र, तेच माहिती होतं। बरं, मग आता आपलं विदेशाला जायचा कसा प्लॅन ठरला आपला? पहिल्यापासून माझे खूप सारे मित्र ते हॉटेलमधून गेले होते का विदेशामध्ये। तर एक गेला होता सिंगापूरला, तर त्यांनी मला बोलवलं, तर मी गेलो सिंगापूरला। मी सिंगापूरला गेलो 2दा। तिथे मी काम केलं, थोडे पैसे जुळवले आणि परत आलो मी दिल्लीला। तर दिल्लीला मी काम केलं ॲज अ मॅनेजर एका रेस्टॉरंटमध्ये। तर तिथून मी गेलो सिंगापूरवरून मी गेलो रशियाला, तिथे मी काम केलं 2 वर्ष। परत मी आलो दिल्लीला, परत काम केलं। परत मी गेलो दुबई, शारजा, अबुधाबी, रसल केवा, तिथे मी काम केलं 2 वर्ष ॲज अ मॅनेजर। त्यानंतर मी आलो परत दिल्लीला।
तर दिल्लीमध्ये काही 6 महिने काम केलं. तिथे मी गेलो थायलंड ॲज अ ऑपरेशन मॅनेजर. तर तिथे त्यावेळेला आला करोना, त्यामुळं मी परत आलो पळून दिल्लीमध्ये. तर करोना टायमाला मी काम केलं दिल्लीमध्ये ॲज अ रेस्टॉरंट मॅनेजर. तर तिथे मी 1 वर्ष काढलं करोनामध्ये. तिथून माझा एक मित्र होता माल्टामध्ये युरोपला. तर तो म्हटला की तू युरोपला ये, तिथे ते पैसे चांगले आहे. तर त्यांनी एजन्सी मला बोलवलं, मी त्याला दिले 4 लाख. तर मी 4 लाख देऊन गेलो युरोपला. आता मला झालं युरोपला झाले 5 वर्ष. तर मी 2022मध्ये घेतली होती करोनाची वॅक्सिन. त्यामुळं माझ्या डॉक्युमेंट झालं ते असं ना ब्लड क्लॉट तो जमला. त्यामुळं माझं अंग झाला पॅरालाइज राईट साईड, हात आणि पाय आणि जीभ बोलताना बंद झालं. आता मला झालं 6 महिने मी लागलो बोलायला. तर मला आली सगळी आठवण, माझं गाव, बहिणी, काका, मामी, ताई. तर मी तिथून पत्र पाठवलं. माझी होती वाईफ दिल्लीमध्ये, तिथून पाठवलं पत्र, पाठवलं ईमेल. तिने ते प्रिंटआउट केलं आणि तिनं दोन पत्र पाठवलं पांगरीला, माझे काका चिकन जाधव. ते पत्र भेटलं त्यांना आणि त्याचा मुलगा सुभाष जाधव. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. हळूहळू मी सगळ्यांशी संपर्क केला. हो, तर आता मी आलो सुट्टीमध्ये माझ्या परिवाराला भेटायला. मी आलो सुट्टीमध्ये 10 दिवसाची आलो सुट्टीमध्ये भेटायला. आता पुढील प्रवास कसा राहणार आहे? तिकडे जाणार का गावाकडे राहायला येणार? आता मी जाणार 26 तारखेला माझी फ्लाईट आहे परत. इथून जाणार दिल्लीला, दिल्लीहून जाणार इस्तांबूलला टर्की, तिथून जाणार माल्टाला. मी चालू परत गावाकडे येण्याचा काय विचार आपला काही? मी येतो दिवाळीला 1 महिना. हो. काय वाटते आता? मुलगा 32 वर्षानंतर भेटतोय, काय वाटते आपल्याला? आता खूप चांगलं वाटतं, एकदम व्यवस्थित आहे. आता काही एवढं टेन्शन नाही आहे. पहिले लई टेन्शन यायचं, पण आता भेटल्यापासून आमचं सगळं काही चांगलं झालं. आता का मारलं होतं बरं? कशामुळे गेली होती? मारलं नाही, त्याला एक निमत लागत होती जायची सायकलमुळं. तेव्हा परिस्थिती जरा कमी ही होती आपली मजबुरी. त्या टायमाला किती 5 रुपये रोज राहायचं. मग याला ही लई हटी आहे, मला सायकलच पाहिजे. मग तेच रागामध्ये तो निघून गेला. पण एकूण ते एक मुलगा आहे एकूण आणि तो बी कसं दिवस काढले ते आम्हालाच माहिती आहे. कसं जगलं, कसं राहिलं, कसं पोरीचं लग्न केलं ते मलाच माहिती आहे. आम्ही लई शोधलं. मी 2 लाख रुपयाला नुसतं पाहायला लावली होती की माझा प्रकाश कुठे राहत असन, जगात आहे का नाही. 35 वर्ष झाले तरी याच्यानंतर गेल्यानंतर मी 4 पोरीचं मुलीचं लग्न करून टाकली. आणि जेव्हा माझं नातू वगैरे झालं तेव्हा थोडीशी मग मला थोडंसं विचार व्हायला लागलं. पण तुम्हाला पहिल्या वेळेस आपला मुलगा आहे आणि तो भेटायला येणार आहे, त्यावेळेस काय वाटलं आपल्याला? त्या टायमाला तर आम्ही रात्रभर झोपलो नाही 8 दिवस. आम्हाला लई फोन यायला लागला गावावरून, आपलं प्रकाश भेटलं. तर आम्हाला त्या आनंदामुळं आम्ही 8 दिवस जेवणसुद्धा नाही केलं. बरं, आता ह्याचं श्रेय नेमकं कोणाला जाणार आहे? ज्यांनी तुमची भेट घालून दिली, ज्यांनी संपर्क केला? माझं सुभाष, माझ्या पुतण्यानं, त्यांनी सगळं काही केलं. यांनी पोरीचं नाव विचारलं, बहिणीचं नाव काय आहे, कला, लीला, सुनीता, अनिता. तेव्हा मग याला पटलं, यालाही पटत नव्हतं. आता तुमचा विचार आहे का सोबत जायचा बाहेर देशामध्ये? जाऊ एका टायमाला जर बोलवलं तर. सुनबाई एकदा येऊन गेली का मग त्याला समजन की कसं काय माझं इथं सासरी. बरं, आपल्याला काय आता म्हणजे कुटुंबामध्ये कोण कोण आहे? आता आपला परिवार कसा आहे आपला? ती माझी वाईफ आहे मात्र. हा, ते दोघं कोण नाही, मुलं वगैरे काय? नाही मुलं नाही. मुलं झाला आता तो मेला, तर आम्ही परत काही केलं नाही. हो. सर, आपला परिचय सांगा. मी सुभाष छगन जाधव. मी एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरी, केंद्र अजिंठा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे. सर, आता तुमचे हे चुलत बंधू आहेत, अक्षरशः 32 वर्षांनी तुमची भेट होती. कसा प्रसंग होता पहिला सुरुवातीचा? प्रसंग असा होता, भाऊ शाळेत असताना मी खूप छोटा होतो, खूप लहान होतो. मला काहीच कळत नव्हतं, म्हणजे कोणत्या गोष्टीची समज नव्हती. लहान असताना मी त्यांना पाहिलंसुद्धा नव्हतं. तो नंतर त्यांच्याबद्दल माहिती मला आली. आमच्या परिवारातून एक आमचा भाऊ गेलेला आहे. त्यांना 4 बहिणी, माझ्या 4 बहिणी. त्यांच्या 4 बहिणीचं लग्न आम्ही आमच्या घरी केलं, इथं केकतपांगरीमध्ये. माझ्या 4 बहिणीचं केलं. सर्व त्या बहिणीचा मी पण सर्वांचा
चांगल्या पद्धतीनं केल्यानंतर मला फक्त माहिती होती की आपला एक भाऊ गेलेला आहे. ज्यावेळेस 16 एप्रिल 2025 रोजी त्यांचं पत्र मिळालं, तेव्हा प्रथम वेळी पहिल्यांदा मी त्यांना कॉलवर बोललो. त्यावेळेस मला एक आश्चर्याचा धक्का बसला की त्यांचा एक शब्द ऐकला, मी प्रकाश जाधव बोलतो. मनामध्ये असं हृदय भरून आलं. कल्पना होती की हा आपला भाऊच आहे, परंतु खात्री पटत नव्हती. ज्यावेळेस माझं त्यांच्यासोबत संभाषण झालं, प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारली आणि प्रत्येक गोष्टी त्यांनी बरोबर 100% खरं सांगितलं. जेही काही मी प्रश्न त्यांना विचारले त्या सर्व प्रश्नाचे उत्तर मला त्यांच्याकडून 100% बरोबर मिळाल्यानंतर मग मी त्यांना तरी पण अजूनही खात्री पटत नव्हती की कारण त्याचं आमच्या परिवारामध्ये या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 2005-6मध्ये ज्यावेळेस 11वीला असताना एक अज्ञानी व्यक्ती आमच्या कुटुंबामध्ये आला की भाऊ म्हणून. त्यांना भावनेच्या भरामध्ये भावना असते, आमचा मुलगा गेलेला आहे, आईची माया. तुमचा विश्वास बसत नव्हता कोणासमोर, कोणाला वाटत होतं पहिल्यांदी घटना घडली आपल्याकडं. पहिल्यांदा आमच्यासोबत अशी घटना घडली, त्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून मी त्यांना खूप काही प्रश्न विचारले आणि त्यांनी सर्व प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली. सर्वांचा परिचय मी करून घेतला. त्यावेळेस त्यांना मला फोटो पाठवले. फोटो पाहिल्यानंतर मला खात्री पडली की हा आपलाच भाऊ आहे, कारण की त्यांचा चेहरा, माझ्या काकूचा चेहरा, काकाचा चेहरा, माझ्या बहिणीचा चेहरा सेम मिळता जुळता होता. मग त्यानंतर मग ते उत्सुकतेने त्यांना आईवडिलाला बोलायची खूप इच्छा होती. मग मी त्यांची भेट घडवून आणली. त्यानंतर मग त्यांचा संपर्क क्रमांक दिला. ते आईशी बोलले, वडिलाशी बोलले, सर्व बहिणीशी बोलले आणि त्या एका पत्राच्या निमित्ताने, हे पत्र निमित्त होतं, परंतु एक अशी घटना जी आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये आपण आतापर्यंत ऐकली, आतापर्यंत पाहिली काल्पनिकद्वारे, परंतु ही घटना एक सत्य परिस्थितीनं आज आपल्यासमोर आणि आमच्या जाधव परिवारामध्ये या ठिकाणी घडलेली आहे. हे संपूर्ण ईश्वराची कृपा आहे. वर्षाची प्रार्थना या ठिकाणी आज देवानं ऐकली आणि ती आज आपल्या भावाच्या रूपाने या ठिकाणी आल्यानंतर ही आपल्या सर्वांसमोर संपन्न आणि पूर्ण होत आहे. वाटते आज 32 वर्षानंतर भेट होती आणि खरोखर म्हणजे सगळे नातेवाईक, मित्र, कंपनी आपले जमा होऊन त्यांचा सन्मान केला. या दिवशी काय वाटतं आपल्याला नेमकं? आजच्या दिवशी अतिशय आनंद झाला. आजचा आनंद हा आमच्या जाधव परिवारामध्ये आणि वैयक्तिक मला की हा आजचा आनंद गगनात मावेना. आज 32 वर्ष झाली. आज आमचा भाऊ आम्हाला सोडून गेलेला होता आणि ही एक अनाकलनीय घटना आहे, जे की आजपर्यंत आपण फक्त बातम्यामध्ये, पिक्चरमध्येच आणि याच्यामध्ये पाहिलेलं आहे, परंतु आज खरोखर आणि प्रत्यक्ष या सर्वांसमोर ही घटना या ठिकाणी घडत आहे की जो 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेलेला आणि आज परत येऊ शकतो, या गोष्टीवर बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही आहे, आजसुद्धा बसत नाही आहे. बरं, त्यासाठी मी त्यांना या लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे, जे की वेगवेगळे लोक विचार करतात पाठीमागे आमच्यासोबत ती घटना घडल्यामुळं, तर तो त्यांच्या मनातला जो गैरसमज आहे तो आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने तो त्यांच्या मनातून निघून गेलेला आहे. काय सांगाल 32 वर्षाचा अनुभव आणि आजचा अनुभव काय सांगता? माझं नाव अर्जुन रावसाहेब राठोड, मी राहणार बीड. माझं लग्न 1996मध्ये झालं. मी त्यांचे मोठे जाव आहे. तर मी जेव्हा माझं लग्न झाल्यापासून मी माझ्या आईवडिलाला सांभाळत होतो, तसंच माझ्या सासऱ्याला मी सांभाळत होतो. आता इथून पुढे बी सांभाळेन. पण मला खूप आनंद वाटला. माझं आता मेवणं आलं,
तर धन्यवाद काही नाही. म्हणजे पहिलीच भेट आहे समजा तुमची. हो ही पहिलीच भेट आहे. हां पण मी सारखं ये नाशिकला राहत होते माझे सासरे. मी सारखं जायचं त्यांना मदत करायचं सांभाळायचं. पुन्हा वापस आल्यावर पुन्हा वापस यायचं. महिन्या 15 दिवसांनी नाशिकला जायचं मी नेहमी. हां हां जनार्दन वासू जाधव, हां राहणार तुमचं हे गाव आहे हरिलाल नाईक तांडा. पांगरी तांडा. हां बरं तुम्ही नाशिकला जाण्यामागचं काय कारण होतं बरं? कारण नाही, त्या दुष्काळामध्ये काम नव्हतं काही. नाशिक सिटीमध्ये आमचा भाऊ होता बोडीराम जाधव, तो बी तिथे 5 रुपये रोजाने काम करतो. चला म्हणलं आपण बी सिटीमध्ये जाऊ. गावाकडे शेती वगैरे काही? शेती आहे ना, बरं 4 एकर शेती. बरं मग आता नाशिकला गेल्यानंतर तुम्ही काय व्यवसाय सुरू केला होता? आहे ते दुकान, किराणा दुकान टाकली होती. हां 4 मुली 4 मुली. एक मुलगा. हां. मुलगा सगळ्यात लहान मोठा मोठा आहे सगळ्यात. हां. बरं बरं मग- तिथं नाशिकला शिक्षण झालं का 9वी पर्यंत मुलाचं? हां बरं. सातपूरमध्ये झालं. हां. जनता विद्यालय म्हणून शाळा होती. हां तिथून मग ते दुकानावर कमवलं काय असं करून पोरीचे लग्न केले 4. बरं हां. बरं मुलगा बाहेर जाण्याचं किंवा राग बाहेर जाण्याचं तुमच्यावर रुसून गेला होता. कशामुळे रुसला होता बरं मुलगा तुमचा? त्याला सायकल घ्यायची होती. आता माझी कंपनी बंद झाली. नाविलाजाने काय करणार आहे मी. बरं त्याने हट्ट धरला, मी नाही जात म्हणे शाळेत. नको जाऊ मला इलाज नसल्यावर काय करणार. नाही गेलाच नाही का. हॉटेलमध्ये केला काम, इथं तपास लागला, तिथून सोडून द्यायचं, दुसरीकडं पळायचं. तिथं लागला तपास, तिसरीकडं पळायचं. म्हटलं जाऊ द्या, कुठं जाणार आहे, जाऊन कुठं जाईन. नंतर मग गायब झाला तर झालाच. तिथून कुठं पुण्याला गेला म्हणे, तिथून कुठं दिल्लीला गेला, असं तुम्हाला माहीत होतं का असं काही? नाही तो सांग राहिला ना. आत्ता माहीत झालं आता माहिती झालं. बरं काय अवस्था असेल आपली 32 वर्षाच्या कार्यकाळामध्ये? वर्षात काय अवस्था असेल काय. कोणता एक मुलगा हां काय वाटलं आपल्याला? काय बेकार वाटलं ना. एवढी परिस्थिती बेकार केली, मी काढली, कष्ट केलं लई. हां मग आज काय वाटतंय? हा मुलगा परत आला, आनंद वाटतं. मुलगा भेटला लई दिवसांनी. मुलगा जायचं म्हणतोय विदेशी आणखीन. जाऊ दे ना, मग येणार आहे ना परत. फोनवर बोलत राहतो दररोज डेली. फोन येतात त्याचे. 10 वेळा दिवसातून 2 वेळेस तरी फोनवर बोलतो. एकूण ते एक मुलगा आहे असं तुम्हाला वाटतं का त्यांनी गावाकडे यावं राहायला आता? हां मग यावं ना, गावाकडे यावं. या वाटतंय हां. तर तुम्हाला पण वाटतं जावा विदेशी? नाही आम्ही कुठं जाणार एवढ्या लांब. काय सांगताल शेवटी आता आजच्या दिवशी काय सांगणार? एकूण ते मुलगा तुम्हाला भेटतोय, काय वाटतंय आता? काय एकदम आनंद वाटतो ना. हां. प्रत्यक्षात या ठिकाणी एकूण एक मुलगा आहे प्रकाश जाधव, आई वडील आहे, चुलत भाऊ आहे आणि 4 बहिणीचं नातं आहे. मेवणी देखील आहे त्या ठिकाणी. अक्षरशः कुटुंबामध्ये दिवाळी साजरी होत आहे हरिलाल नाईक तांडामध्ये. 32 वर्षानंतर प्रकाश जाधव हे या ठिकाणी परत येतात आणि खरोखर आज सकाळपासून स्वागतासाठी सर्व नातेवाईक या ठिकाणी जमलेले होते आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागत, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपण पाहत आहोत 32 वर्षाचा कार्यकाळानंतर काय आवडलं अवस्था झालेली असेल आपण आता ते प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. मी मुख्य संपादक उमरे भाऊ.